तुळजापूर तालुक्यातील शौकत अब्दुल सत्तार कुरेशी या शेतकरीचा तुळजापूर तालुक्यातील जखनीतांडा शिवारात शेतलगत एक बेकायदेशीर खडी मशीन सुरू आहे। यामुळे या शेतकरीचा खूप मोठा नुकसान होत आहे। त्या बेकायदेशीर गोन खनिजमुळे या शेतकऱ्याच्या विहिरीचा पाणी सुद्धा बंद झाला आहे। धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन तक्रारी अर्ज देऊन देखील आजपर्यंत त्या बेकायदेशीर गोन खनिजवर कुठलीही कारवाई झाली नाही, म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे परत एकदा त्या अनधिकृत खडी मशीनवर कारवाई करा म्हणून मागणी केली आहे। नाव काय तुमचं? मी शौकत अब्दुल सत्तार कुरेशी, राहणार नळदुर्ग, जखनी तांड्या शिवारात माझी शेती आहे आणि हे खडी मशीन चालू आहे। माझा शेतीचा गट नंबर 37 आहे, 37 आणि 57 माझ्या शेतीचा गट नंबर, आणि हे खडी मशीन चालू आहे। सध्या या शेतीमुळे मला लई त्रास आहे, फार मोठा त्रास आहे। आणि हे शेती हे खडी मशीनमुळं आणि हे बारूद उडवताना आणि खडी फोडताना सगळं धुवाळा आणि ते ब्लास्टिंग जे होत आहे हे हादरून माझा जे हिरीचं आणि बोरचं पाणी आहे सगळं गेलं, ते सगळं बंद पडलं। ते मग ही विहिरीचं पाणी गेलंय, मग तुम्ही कुणाला तक्रार ती दाखल केला का तुम्ही? आम्ही कलेक्टर साहेब आणि तुळजापूर जिल्हा अधिकारी साहेब आणि नळदुर्ग शिओ साहेब पशी बी गेलतो आणि ग्रामपंचायत ते जखनी तांडा ते सरपंच पशी बी गेलतो। तिने म्हणताय आमच्या हद्दीत नाही, हिने म्हणते त्या नळदुर्गाला शिव कुमार साहेब जे आहे तिने म्हणतात ते आमच्या हद्दीत नाही। मग ते तुमच्या हद्दीत नाही हे नाही तर तिने घातलं कसं इथं? आता हे आमची जर तिने जर परवाना नाही दिलं तर ते आमच्या शेतीचं तिने आमच्या शेतकऱ्याला तर काय विचारलं का तिने? बाबा आमची संमती तिने घेतलं का की आम्ही खडी मशीन टाकणार आहोत, तुम्हाला काय त्रास आहे का? याच्यामुळे तुम्हाला काय त्रास व्हायला का? आम्हाला लय मोठा फार त्रास आहे साहेब, सगळं शेती आमची पडीक पडली। हे हादड्यामुळं सगळं आमचा हिरचं आणि बोरचं पाणी गेलंय। पाणी गेलं मग नाही तर काय साहेब, सगळं पीक जळलं सगळं। आम्ही कलेक्टर साहेबापाशी 2 महिने झाला निवेदन दिलं तुम्ही कलेक्टर साहेबाला? 2 महिने 2.5 महिने झाले साहेब, कलेक्टर साहेब आणि ते तुळजापूर तहसीलदार साहेब पशी। मग का उत्तर आलं? काय सुद्धा अजून तिने कारवाई केली नाही। 2 महिने झाले? 2-2.5 महिने झाले साहेब, 2.5 महिने झाले। 3च्या वर सुद्धा काय सुद्धा कारवाई केली नाही आमच्यापाशी। तिने आले सुद्धा नाही, आले सुद्धा नाही। तलाठी ती आली असेल की? कोण आले नाही, तलाठी बी आले नाही, कोण सुद्धा आले नाही साहेब। आणि आम्ही काय करायचं सांगा? सगळं आता आमचा शेतीवरच राहणं जे आहे, देणं घेणं खाणं पिणं सगळं शेतीवर आहे।